कल्पना करा, एक अशी वास्तू जी आज आपल्या 21व्या शतकात इतकं प्रगत तंत्रज्ञान हाताशी असूनही पुन्हा बनवणं जवळजवळ अशक्य आहे. चला तर मग या दगडांमध्ये कोरलेल्या एका अविश्वसनीय रहस्याचा शोध घेऊया. बघा, साधारणपणे कुठलीही इमारत बांधताना आपण पायापासून सुरुवात करतो आणि हळूहळू वर जातो. पण कैलास मंदिराच्या बाबतीत हा नियमच उलटा आहे. हे मंदिर खालून वर नाही, तर एका अखंड डोंगराला वरून खाली कोरत बनवलं आहे. हो, हे बांधलेलं नाही, तर अक्षरशः एकाच दगडातून कोरून काढलेलं आहे. मग प्रश्न उभा राहतो की हे शक्य तरी कसं झालं? ही मानवी बुद्धिमत्तेची आणि कौशल्याची पराकाष्ठा होती, की यामागे काहीतरी वेगळंच, म्हणजे परग्रहावरील तंत्रज्ञानासारखं काहीतरी रहस्य दडलंय? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी राहणार आहोत. चला, या अविश्वसनीय निर्मितीच्या आत डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की हे इतकं खास का मानलं जातं. कैलास मंदिर हे एक मोनोलिथिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे एकाच दगडातून कोरलेली वास्तू. 16 मजली इमारती एवढ्या उंचीचं हे मंदिर बनवताना विटा, सिमेंट किंवा लोखंडाचा एक कणही वापरलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे चूक करायला संधीच नव्हती. विचार करा, एक छोटीशी जरी चूक झाली असती तर संपूर्ण प्रकल्प जागेवरच उद्ध्वस्त झाला असता. आता या मंदिरामागची काही आकडेवारी पाहूया, आणि ही आकडेवारी अक्षरशः थक्क करणारी आहे. ऐकल्यावर वाटतं की हे काम मानवी क्षमतेच्या पलीकडचं होतं. पुरातत्व विभागाच्या अंदाजानुसार हे मंदिर कोरताना डोंगरातून तब्बल 4 लाख टन दगड बाहेर काढण्यात आला. हो, 4 लाख टन. आणि एवढं मोठं काम करायला किती वेळ लागला असेल असं वाटतं? 100 वर्ष? 200? नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते हे अविश्वसनीय काम फक्त आणि फक्त 18 वर्षात पूर्ण झालं. आता हे गणित जरा समजून घेऊया. जर 4 लाख टन दगड 18 वर्षात काढला, तर याचा अर्थ होतो की प्रत्येक तासाला जवळपास 5 टन दगड त्या डोंगरातून कोरून वेगळा केला जात होता. आता खरंच विचार करा, त्या काळात फक्त साध्या छिन्नी आणि हातोड्याने दर तासाला 5 टन दगड फोडणं शक्य आहे का? हेच तर एक मोठं कोडं आहे, नाही का? आणि हीच अविश्वसनीय आकडेवारी आपल्याला एन्शियंट ॲस्ट्रोनॉट थिअरीकडे घेऊन जाते. ही थिअरी असं मानते की प्राचीन काळात परग्रहावरून आलेल्या प्रगत जीवांनी पृथ्वीवर येऊन मानवाला मदत केली होती. या थिअरीला सगळ्यात मोठा आधार मिळतो तो म्हणजे गायब झालेल्या दगडांचा. तो जो 4 लाख टन दगड काढला, तो गेला कुठे? मंदिराच्या आसपास 50 किलोमीटरच्या परिसरात कुठेही त्याचे अवशेष किंवा ढिगारे सापडत नाहीत. जणू काही तो दगड हवेतच गायब झाला. ह्या थिअरीचे समर्थक तर सरळ म्हणतात की मंदिरावरचं जे सूक्ष्म कोरीव काम आहे ते बघता हे काम त्या काळातल्या अवजारांनी शक्यच नाही. यासाठी बोरिंग मशीन किंवा लेझरसारखं तंत्रज्ञानच हवं. पण एक मिनिट थांबा. परग्रहावरील जीवांना सगळं श्रेय देऊन आपण आपल्याच पूर्वजांच्या अफाट बुद्धिमत्तेला कमी लेखत तर नाही ना? चला, आता यामागचा ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहू. इतिहासातल्या नोंदी सांगतात की हे मंदिर राष्ट्रकूट घराण्यातील राजे कृष्ण प्रथम यांनी बांधायला घेतलं होतं. म्हणजे यामागे एक ज्ञात मानवी हात होता, हे नक्की. त्या काळातल्या आपल्या अभियंत्यांनी व्हर्टिकल एक्स्कॅव्हेशन म्हणजे उभी खुदाई नावाची एक भन्नाट पद्धत वापरली. त्यांनी डोंगराच्या शिखरापासून कोरायला सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्याने पायापर्यंत आले. ह्या कामासाठी संपूर्ण मंदिराचा नकाशा आधीच डोक्यात तयार असावा लागतो. कुठे खांब, कुठे मूर्ती, सगळं काही आधीच ठरलेलं होतं. आणि मोठमोठे दगड फोडण्यासाठी तर त्यांनी एक अफलातून युक्ती वापरली होती. ते दगडावर अचूक ठिकाणी खाचा पाडायचे, त्यात लाकडी पाछरं ठोकायचे आणि त्यावर पाणी ओतायचे. लाकूड पाण्याने फुगलं की त्याच्या दाबामुळे भले मोठे दगड अगदी सरळ रेषेत तुटायचे. किती सोपी पण प्रभावी पद्धत. आणि या अशा अद्भुत पद्धतीने बनवल्यामुळेच या मंदिराला एक अविश्वसनीय ताकद मिळाली. इतिहासातली एक घटना याची साक्ष देते. 1682 साली मुघल सम्राट औरंगजेबाने हे मंदिर पाडण्यासाठी 1000 सैनिक पाठवले. त्या सैनिकांनी एक नाही, 2 नाही, तब्बल 3 वर्ष दिवसरात्र तोफा आणि हतोड्यांनी मंदिरावर हल्ला केला. पण 3 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतरही ते मंदिराच्या मुख्य रचनेला साधा ओरखडाही पाडू शकले नाहीत. शेवटी त्यांना हार मानून परत जावं लागलं. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे मंदिर तोडणं अशक्य होतं, ते बनवणं, ते तयार करणं किती जास्त कठीण असेल? तर मग आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येऊन थांबतो. आपल्यासमोर 2 वेगवेगळी पण तितकीच आकर्षक स्पष्टीकरणं आहेत. एका बाजूला आहे आपल्या पूर्वजांची अफाट बुद्धिमत्ता, ज्याचे पुरावे इतिहासात आहेत, त्यांच्या पद्धतींमध्ये आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत अशी काही कोडी जी आजही सुटलेली नाहीत. कामाचा तो वेग, ते गायब झालेले 4 लाख टन दगड आणि ते अचूक कोरीव काम. पण हे कोणीही बनवलं असो, एक गोष्ट खरी आहे, कैलास मंदिर हे भारतीय वास्तुकलेचा एक असा चमत्कार आहे ज्याची बरोबरी करणारी दुसरी वास्तू आजपर्यंत जगात बनलेली नाही. तर मग या सगळ्या पुराव्यांवरून काय वाटतंय? हे मानवी क्षमतेचं सर्वोच्च शिखर आहे की यामागे खरंच काहीतरी अदरवर्ल्डली म्हणजे परकीय शक्तीचा हात आहे? याचं उत्तर कदाचित त्या दगडांमध्येच कायमचं कोरलं गेलं आहे.